म्हणजे आज बघा एक अगदी आपण रिलायन्स म्हटलं तर रिलायन्सचा एक शेअर घ्यायचा म्हटलं तर ₹1400 लागतील. वेळेस तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये SIP जर करायची असेल तर ₹250 सुरुवात करता येते. मग त्या ₹250 तुम्हाला एक तुकडा रिलायन्सचा, एक तुकडा HDFCचा, एक तुकडा ICICIचा हा सगळा मिळू शकतो. जसं 40ला माणूस जातो ना तेव्हा त्याला खरं पुढचे वेध लागतात. पहिला विचार म्हणायचा तो की आता घर आणि त्याचा EMI हा सोडून मला काहीतरी करायला पाहिजे. आता आम्ही कसं म्हणतो की वेल्थ क्रिएशन हे स्टॉकच्या माध्यमातून करावं आणि कन्व्हिनियन्स जो आहे पैसे जमा करण्याचा आणि पुढे मिळवण्याचा तो मार्ग हा म्युच्युअल फंडचाच आहे. सोपं वाटतं म्युच्युअल फंड, पण इतके ऑप्शन्स आहेत तिथे, इतक्या कंपनीज आहेत. त्या प्रत्येक कंपन्यांचे लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप. माझ्यासारखा माणूस सर्च करायला गेली 5 वर्षात 18%. मग काय बेस्ट आहे, घेऊन टाकावं. असं करून चालतं का? प्रत्येकच गुंतवणूकदार आणि बरेचसे सल्लागार गुगलनीच गुंतवणूक करतात. आता त्यातली गोम अशी आहे की एखाद्या फंड चालू वर्षात त्याचं काम खराब असतं, पण 3 वर्षाचे रिटर्न चांगले असतात. ते म्हणतात जुनं बघू नका, यावर्षी बघा आम्ही सगळं बदललं, फंड मॅनेजर चेंज केला, अमुक केलं तमुक केलं, आमचे रिटर्न किती छान आहे. म्हणजे गुगल करा, नाही असं नाही, पण त्यात मला सर्वोच्च परतावा देणाराच फंड मी स्वीकारला पाहिजे असं नाही. टायमिंग साधण्यामध्ये जेवढं नुकसान गुंतवणूकदाराचं झालं आहे तेवढं मंदीमध्ये पण झालेलं नाही. 2014-15मध्ये जेव्हा नवीन सरकार आलं त्यावेळेस आमचे गुंतवणूकदार आमच्याकडे आले, म्हणे सर मी आता सगळा फोलिओ खाली करून टाकणार. म्हटलं मग काय करणार, तुला हवेत का पैसे? नाही म्हणजे पैसे नको, पण आता एवढं वाढलं आहे आता येणारच आहे खाली. आणि फ्रँकली तसं झालं सुद्धा. त्यानंतर नोटाबंदी आली, GST आला, अमुक झालं, पण यांना येता आलं का? नाही, कारण ते वाट पाहत होते की माझा 14 सालचा रेट येईल. स्पेशली यूट्यूबर्समध्ये आणि सगळ्या याच्यात जर तुम्हाला काही कळत नाही ना, इंडेक्स फंडमध्ये टाका, सगळ्यात सेफ आहे. की आता बघा रिलायन्सचं इंडेक्समध्ये 10% वजन आहे. HDFC आणि HDFC बँक एकत्र आल्यामुळे त्यांचं 15% वजन. हे गेले वर्षभरात वाढलेत का? नाही. तोच जर तुम्ही इंडेक्स फंड न घेता एखादा ॲक्टिव्ह फंड घेतो तर तो याच्यापेक्षा भरीव कामगिरी करू शकतो. काय मिस्टेक्स असतात ज्या कॉमन इन्व्हेस्टर्स करतात? आम्ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट घेताना एक छोटा तुकडा त्यातला डेट फंडमध्ये घेतो. लोकांना त्यांना वाटतं कशाला सर, यांनी इतके रिटर्न चांगले आहेत आणि इथे तुम्हाला 7-8%च मिळणार आहे. अरे असू दे, हा तुझा इन्शुरन्स आहे. बाजार खाली आला तर चल याच्यातनं टाक पैसे. आणि ही जर तयारी असेल ना तर मग बाजाराची भीतीच बाळगायची. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आणि आपण रोज ऑलमोस्ट IPLच्या काळात असू दे किंवा कुठल्याही मॅचच्या काळात असू दे, कोणत्याही TV सिरियलच्या मध्ये सतत ऐकत असतो आपण म्युच्युअल फंड सही आहे. पण सही म्हणजे काय, काय सही असतं खरं तर, आणि कोणत्या प्रकारे आपण तो सिलेक्ट केला पाहिजे, काय क्रायटेरियाज असतात. कोणीतरी येऊन सांगतं की नाही रे हा चांगला आहे, तो फ्लेक्सी कॅप सगळ्यात बेस्ट होता, अरे आत्ता मोमेंटममध्ये खरं तर इन्व्हेस्ट केले पाहिजेत, हे व्हॅल्यूला वगैरे काही अर्थ नाही रे, शेवटी लाँग टर्म गेम आहे, थांबायचं नाही. आणि रोज कोणतं रोहित शर्मा येऊन सांगतो की घाबरू नको, तो लिफ्टमनला पण सांगतो, वॉचमॅनला पण सांगतो घाबरू नको, सगळं आहे पुढे. पण खरंच पुढं आहे का, सख्य आहे का बाबांनो, नक्की काय आणि कोणत्या विचारांनी केला पाहिजे? असे पैसे टाकले आणि डोळे मिटून बसलं तर चालणार आहे का? ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या सर्वसामान्यांना कसं समजून घ्यायचं, ह्याच्यासाठी आपल्यासाठी खास पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत भूषण महाजन सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर स्टॉक मार्केटचे पॅशनेट अभ्यासक आहेत, गेली 20-30 वर्ष झालं ते यात आहेत. ते आर्थिक विश्लेषक आहेत, आर्थिक सल्लागार आहेत. आणि आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक्झॅक्टली म्युच्युअल फंडकडे काय पर्स्पेक्टिव्हनी बघितलं पाहिजे, काय पद्धतीने तो घेतला पाहिजे किंवा काय पद्धतीने तो विड्रॉ केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहोत. सर तसा खरं तर खूप मोठा सब्जेक्ट आहे. आय नो की हे एका एपिसोडमध्ये होणं अवघड आहे, पण ॲटलिस्ट आपण एक सुरुवात तर का होईना म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो वर्सेस आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, यात एक काय बेसिक फरक असतो? हां, याच्यामधला फरक असा की आपण जेव्हा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला त्या स्टॉकबद्दल पूर्णपणे माहिती असायला लागते. म्हणजे आजकाल तर गुंतवणुकीची पद्धत अशी आहे की कुठेतरी यूट्यूबवरती पाहायला व्हिडिओ आणि चला तो सांगतो की ये 4 महिने में डबल होगा, आपल्याला भाबडेपणे विश्वास बसतो आणि आपण घेतो. त्याचे कंट्रोल कसे आहेत, म्हणजे ॲक्च्युली कुठलाही स्टॉक विकत घेणं तेवढं सोपं नाही. ब्लू चिपसुद्धा म्हणजे म्हणणं सोपं आहे की ही ब्लू चिप आहे, याच्यात गुंतवणूक कर डोळे मिटून. पण आता तुम्ही बघा HDFC बँक, रिलायन्सनी गेले 3 वर्षात काय उतारा दिला, म्हणजे खूप चांगला शेअर आहे, सगळं छान आहे आणि पुढे देईलसुद्धा, पण दिला नाही आहे ना. HDFCने दिला नाही. एशियन पेंट घ्या, जो अगदी म्हणजे त्यात काय वाईट आहे असं लोकांना वाटतं, पण एशियन पेंट पाहिलं तर खाली झालं आहे. आयडिया ज्यांनी 2010 वगैरे साली घेतलं असेल ते तर रडत असतील ना. म्हणजे
खूप गोष्टी बघायला लागतात आणि हे सगळं अभ्यास करण्याचं आपल्याकडे सक्षमता नसते. त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवायला लागतो. त्यासाठी व्यवस्थापक लागतो, म्हणून फंड मॅनेजर लागतो. त्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये ज्ञान असेल तरच केली पाहिजे. दुसरं म्हणजे हे झालं बेसिक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्व्हिनियन्स आहे ना. म्हणजे आज बघा, एक अगदी आपण रिलायन्स म्हटलं तर रिलायन्सचा एक शेअर घ्यायचा म्हटलं तर ₹1400 लागतील. वेरॅज तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये SIP जर करायची असेल तर ₹250 सुरुवात करता येते. म्हणजे त्या ₹250 तुम्हाला एक तुकडा रिलायन्सचा, एक तुकडा HDFCचा, एक तुकडा ICICIचा हा सगळा मिळू शकतो. ही जी सवलत आहे ही कुठे मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे एका ठिकाणी सर्व, आणि खूप कन्व्हिनियंट खूप आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड इज लाईक थाळी. म्युच्युअल फंड इज लाईक थाळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्सेशन. म्हणजे आता फायद्यामध्ये आपण येऊ ते, पण तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट इक्विटीमध्ये काम करता तेव्हा प्रत्येक शॉर्ट टर्म गेन हा टॅक्स होणार आहे. आता आपल्या निर्मलाताईंच्या कृपेने तो आता 20% होणार आहे, नाही का? पूर्वी 15% होता. हे जे काही शॉर्ट टर्म गेन्स आहेत, म्हणजे 1 दिवसापासून 1 वर्षाच्या आत कधीही, हे म्युच्युअल फंडला लागत नाहीत. त्यामुळे त्या प्रमाणात तो जास्ती किफायतशीर आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन सगळ्यांसारखा आहे, पण त्यासाठी तुम्हाला पेशन्स लागतो. तेवढा नसतो. लोकांना ते समोर भांगडा करत असतं मार्केट. त्याच्यामुळे आज घेतल्यावर कधी विकतो असं होतं. तो संयम फंड व्यवस्थापक पाळू शकतो. म्हणून स्वतः इक्विटी करायची असेल तर पूर्ण अभ्यासाने करावी, नाही तर सोपा मार्ग म्युच्युअल फंडमार्फत जावा. सो आता मी काय असं बऱ्याचदा ना मी कॉमेंट्स वाचतो, त्याच्यावरनं मला लक्षात आलं की लोक हे सगळं समजून घेताना एक त्याच्यावरती एक मनुष्य स्वभाव येतो की तो म्हणतो नाही ते सगळं ठीक आहे, पण माझं काय? म्हणजे आता माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत की आपण 3 एक्झाम्पल्स घेऊया की एक काय म्हणतात त्याला, फिक्शनल कॅरेक्टर्स आहेत ही, पण जी कॉमेंट्समध्ये येतात साधारणतः त्याच्यावरनं घेतलेली. एक सोनाली नावाची मुलगी आहे जी 25 वर्षाची, जिचं आता जस्ट करिअर सुरुवात झाली आहे आणि तिला आता एक लाँग टर्म विचार करायचा की बाबा मला पुढे रिटायरमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय करायचं ह्या पद्धतीने. एक सोहन नावाचा मुलगा आहे, व्यक्ती आहे जो 35 वर्षाचा आहे आणि ज्याला काय बाबा आत्ता घर बांधलं आहे, त्याला माहिती आहे की 2-2.5 वर्षांनी घर येणार आहे आपलं, आणि तेव्हा काय इंटेरियरला खर्च लागणार आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी एक पुंजी तयार करायची. आणि एक शाहरुख नावाची व्यक्ती आहे जी 45 वर्षाची आहे आणि त्यांचं असं आहे की बाबा आता मला माझ्या रिटायरमेंटला 15 वर्ष राहिलीत, त्यामुळं मी काय करावं. असे 3 व्यक्ती. तर त्यांनी जेव्हा कधी म्युच्युअल फंड हा विचार करतील तेव्हा त्यांनी काय पद्धतीने विचार केला पाहिजे? त्यांनी SIP केला पाहिजे, त्यांनी कुठल्या इंडेक्स फंडमध्ये गेलं पाहिजे का ॲक्टिव्हमध्ये गेलं पाहिजे, काय पद्धतीने क्रायटेरियाजने विचार करत गेलं पाहिजे? आपण सोनालीचं उदाहरण घेऊ पहिल्यांदा. येस. आता नुकतंच सोनाली म्हणा किंवा तत्सम ज्यांनी नुकतंच करिअरला सुरुवात केली. येस. आता SIP आणि लमसम या 2मध्ये बेसिक असं समजा हा कॅश फ्लोचा इश्यू. म्हणजे SIP म्हणजे माझ्या पगारातून मी दरमहा काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आणि त्यामुळे ती सोय आहे की जसं जसं पैसे येत राहतील तशी ती गुंतवणूक होत राहील. तर त्यामुळे तिने नक्कीच SIP माध्यमातून गुंतवणूक केली पाहिजे. आपलं ध्येय ठरवलं पाहिजे की मला नक्की कशासाठी केव्हा पैसे लागणार आहेत. एकदम आज तर ती रिटायरमेंटचा विचार करणार नाही. बरोबर. आज तर तिचा विचार असेल किंवा मला फिरायचं आहे, परदेशी जायचं आहे, स्वतःचं लग्न करायचं आहे, थोडंसं घरासाठी पण डाऊन पेमेंट करायला थोडे पैसे जमा करायचे आहेत. तिला SIP हा योग्य मार्ग आहे. आणि तिने SIP टॉपअप पद्धतीची केली पाहिजे. कारण दरवर्षी आपला पगार वाढतो, उत्पन्न वाढतं. समजा आज माझा पगार थेरॉटिकली असं समजूया ₹1,00,000 किंवा अजून ₹10,000, आणि मी 10% सेव्ह करते, 10% गुंतवणूक करते, म्हणजे ₹1,000 गुंतवणूक करते. उद्या 1,000चा माझा जर 15,000 झाला तर म्हणजे गुंतवणूक 1,000च राहते. तर ती पण वाढवली पाहिजे ना. तर दरवर्षी 5%, 10% काहीतरी टॉपअप करत राहिलं पाहिजे. मग त्याचा उतारा खूप छान होतो. दुसरं, जसे जसे पैसे लागतील त्याप्रमाणे गुंतवणुकी केल्या पाहिजे. जे इमिजिएटली लागत आहेत पैसे पुढच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये, तर ती गुंतवणूक वेगळी. म्हणजे त्यात किंवा डेट फंड किंवा हायब्रिड फंड, त्यातसुद्धा इक्विटीचा पोर्शन कमी असलेला, अशा गुंतवणूक करायला हवी. ज्याच्यात लो रिस्क आहे. ज्यात लो रिस्क आहे. कारण जेव्हा पैसे हवेत तेव्हा ते पाहिजे तसे मिळाले पाहिजेत. तोट्यात पैसे बाहेर काढणं कोणालाच आवडत नाही. बरोबर, नाही का? आणि जिथे लांब्या पल्ल्याचे, म्हणजे आता शेवटचं उदाहरण घेऊ. 45 वर्षाचे गृहस्थ आहेत. आता कसं होतं, जसं 40शीला माणूस जातो ना तेव्हा त्याला खरं पुढचे वेध लागतात. कारण तोपर्यंत थोडासा संसार ठीकठाक झालेला असतो आणि मुलं शाळेत जायला लागतात, बायकोही कदाचित नोकरी करत असते, आणि पहिला विचार म्हणायचा तो की आता घर आणि त्याचा EMI हा सोडून मला काहीतरी करायला पाहिजे. कारण आज न उद्या 10 वर्षांनी 15 वर्षांनी रिटायर होणार आहे. बरं, त्यातही बऱ्याच जणांना 50व्या वर्षीच
निवृत्त व्हायचं असतं, 55 वर्षीच निवृत्त व्हायचं असतं. मग त्याप्रमाणे पैसे गोळा केले पाहिजेत. आता आम्ही कसं म्हणतो की वेल्थ क्रिएशन हे स्टॉकच्या माध्यमातून करावं आणि कन्व्हिनियन्स जो आहे पैसे जमा करण्याचा आणि पुढे मिळवण्याचा तो मार्ग हा म्युच्युअल फंडचाच आहे. म्हणजे रिटायरमेंटला गुंतवणूक करताना लमसम किंवा SIP कशी जरी गुंतवणूक केली तरी रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला ते सिस्टमॅटिक विड्रॉलनी दरमहा पैसे काढता येतात. म्हणजे तुमची एक पेन्शन तयार होते. हा सगळ्यात छान आणि सगळ्यात कन्व्हिनियंट मार्ग आहे. ते तुम्हाला स्टॉकमध्ये नाही करता येत. स्टॉकमध्ये तुम्हाला डिव्हिडंड एवढाच, पण आता डिव्हिडंड एवढा मिळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण तिथे पेशन्स, संयम फार महत्त्वाचं. म्हणजे अनेक पट लोकांचे पैसे होतात. म्हणजे आमचेच एक क्लायंट होते की ज्यांना 25 वर्षापूर्वी त्यावेळेस लॉट असायचे. एक सिप्लाचा ऑडलॉट दिला होता मी. 9 शेअर्स होते आणि 9 शेअरची किंमत काहीतरी 1300 रुपये पर शेअर, म्हणजे 10-12 हजार रुपये काहीतरी त्यांचं इन्व्हेस्टमेंटचं गणित होतं. पण त्यावेळेस पैसेही कमीच होते लोकांकडे. म्हणून मी आता लोन करतो आणि हे 10,000 रुपये टाकून हे शेअर घेतो. म्हटलं एकच वसा असा की उतणार नाही वाचणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हा शेअर विकायचा नाही. तर म्हणे ठीक आहे 9 शेअर आहेत म्हटलं सांभाळायचे. त्यांनी ते पाळलं. आज त्यांच्याकडे म्हणजे त्या सिप्लाचा 100 रुपयाचा शेअर नंतर 10 रुपये झाला, कमी होत गेला, स्प्लिट झाला, बोनस आले. आज तीच इन्व्हेस्टमेंट 12,000ची 2.5 कोटीला पोहोचली आहे. काही केलं नाही, फक्त सांभाळले. म्हणजे हे असे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे खूप मोठी संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्ही संयम आणि शेअर मार्केट चोख म्हणजे गुंतवणूक कुठेही करा असं नाही. म्हणजे वाढल्यावरती तिकडे लक्ष नाही गेलं पाहिजे की आता पीक कापणीला आलं का कापतो असं नाही. हे 10 वर्षाचं पीक आहे, हे बांबूचं पीक आहे की जे 10-10 वर्षांनीच त्याला फुलं येतात, तेव्हाच तुम्ही हे करा. तर ते मात्र पैसे कमी आहेत किंवा दरमहा येणारा रोख प्रवाह कमी आहे, म्युच्युअल फंडला दुसरा पर्यायच नाही, इथेच करा. मग बोनस वगैरे आलेले पैसे ठोकमध्ये पण करता येतात. म्हणजे ही फक्त सोय आहे, SIP ही सोय आहे, त्यांनी त्याप्रमाणे केली पाहिजे. आता जो मधला तुम्ही उदाहरण दिलं ते पुन्हा सांगाल का? सोहन ज्यांचं 35 वय आहे आणि ज्याला 2 वर्षानंतर घराचा इंटिरियर करायचं आहे, अगदी शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे. ह्या शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्हला तर त्यांनी शक्यतो डेट फंडच वापरला पाहिजे आणि त्यातसुद्धा म्हणजे कॉर्पोरेट बॉन्डसारखा फंड घेतला पाहिजे. कारण का की सध्या जर त्यांनी गुगल केलं तर त्याला असं दिसेल की गिल्ड फंडचा उतारा सगळ्यात जास्त. कारण काय की गिल्ड फंड हे वेगळे चालतात. त्यात 30-30 वर्षाचे 35 वर्षाचे G-Secs घेतलेले. त्यामुळे व्याजदर खाली आल्यावर म्हणजे आजही तुम्ही जर 1 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असेल तर गिल्ड फंडमध्ये किमान 9% आणि जास्तीत जास्त 13%चा उतार आहे. आता जर मी नुसतं गुगल बघून हे करायचं म्हटलं, जर व्याजदर वाढले तर काय होणार? म्हणजे आता हीच गती राहील असं नाही. त्यामुळे तुम्हाला त्यात थोडंसं बदल करायला लागेल. कॉर्पोरेट बॉन्ड फंड जिथे आपलं जेवढं आपली म्हणजे ज्या मुदतीत आपल्याला पैसे हवेत त्या मुदतीचा फंड आपल्याला डेटचा सुद्धा घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म पण घ्यायला नको, कारण तिथे जास्तीत जास्त 4% म्हणजे 4 नाही पण 6%, 6.5% मिळतील, 7% मिळतील. पण 3-3 महिन्याचीच सिक्युरिटी आहे. मग त्यामुळे व्याजदरात जर बदल झाला तर यांच्याही परफॉर्मन्समध्ये बदल होणार. मग तुम्ही असा फंड घेतला पाहिजे डेटमध्ये सुद्धा की जिथे तुम्हाला, ज्याला आम्ही ॲव्हरेज मॅच्युरिटी म्हणतो किंवा मॅक्युलर ड्युरेशन म्हणतो, की जे 3 वर्षाचं आहे किंवा 2-2.5 वर्षाचं आहे. म्हणजे आपल्याला 2.5-3 वर्षांनी लागणार आहेत तर इथे टाकूया. म्हणजे बँकेच्या व्याजदरापेक्षा थोडासा तरी जास्ती उतारा मिळेल आणि कन्व्हिनियन्स मिळेल. तुम्ही डेट फंड आणि बँकेचे व्याजदर ह्याच्यात जर तुलना करायची तर असं होतं की बँकेत कसं TDS तुमचा कापलाच जाणार आहे, त्याला तुम्ही काही नाही म्हणू शकत नाही. इथे कसं आहे, जेव्हा तुम्ही पैसे काढाल त्याच वेळेस तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, त्यामुळे तोपर्यंत TDS नाही. त्यामुळे ही खूप मोठी सवलत आहे ना. म्हणजे त्यात चक्रवाढ व्याज जे आहे ते जास्ती चांगलं मिळेल. दोन्हीकडे टॅक्स तेवढाच भरायचा आहे, कर तेवढाच आहे, पण इथे थोडी सवलत आहे. बरं पाहिजे तेवढे काढता येतात. म्हणजे तुम्ही 5 लाख गुंतवले आणि त्याला इंटिरियर भरायला आता 1 लाख द्यायचे आहेत, 1 लाख काढा, नाही का? बरं याला सहसा फार एक्झिट लोड पण नसतात. जास्तीत जास्त 1 वर्षाचं एक्झिट लोड, म्हणजे 1 वर्षानंतर फ्री आहेत पैसे. अल्ट्रा शॉर्ट टर्मला लोड कमी, पण जे लागलीच लागणार आहेत. म्हणजे आम्ही बरेचदा कसं म्हणतो की पगारासाठी पैसे, तुम्ही एखादे कॉर्पोरेट आहे त्याने बँकेत करंट अकाउंटला पैसे आहेत, त्याच्यावरती काही व्याज मिळत नाही. मग हे जे करंट अकाउंटचे पैसे आहेत ते तिथे कशाला ठेवता? अल्ट्रा शॉर्ट टर्ममध्ये टाका. म्हणजे तिथे तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल. तिथं जे 0 व्याज आहे, इथे निदान 6%, 6.5% मिळतील. पाहिजे दर महिन्याच्या पगाराला काढा. करेक्ट. किंवा आजकाल अजून एक नवीन निघालं आहे, जाऊ याच्यात सांगावं तेवढं थोडं आहे. म्हणजे त्याला डेट कम आर्बिट्राज फंड म्हणून म्हणतात. म्हणजे त्यात कसं की 65% डेटमध्ये असतात पैसे आणि उरलेले 35% आर्बिट्राजमध्ये इक्विटीचे असतात. म्हणजे धोका काही नाही. पण हे जर तुम्ही 2 वर्ष ठेवलं तर तुम्हाला 12.5%च टॅक्स द्यावा लागतो.
तर हे खूप मोठी सोय आहे ना. म्हणजे आज बघा तुम्हाला कुठल्याही बँकेच्या डिपॉझिटवर 6 ते 7%, कोऑपरेटिव्ह असेल तर 7.5%, अगदीच पतपेढी असेल तर 8% व्याज मिळणार. पण त्याच्यावरती 30% कर द्यायचा आहे. इथे तुम्हाला मिळतील 7.5-7%, पण त्याच्यावरती कर 12.5%च आहे. कारण लॉंग टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म लागला. कॅपिटल. ओ सो त्या पर्स्पेक्टिव्हने हे खूपच शॉर्ट टर्मवाले इंटरेस्टिंग असतो. सर शॉर्ट टर्ममध्येच ना, कारण मी आत्ता लिटरली माझ्यासाठी काही गोष्टी बघत होतो, तर शॉर्ट टर्ममध्ये मला एक कन्फ्युजन होतं की काही फंड्स होते ज्याच्यात साधारणतः 70 ते 80% डेट होतं, 20% गोल्ड होतं. काही जण होते ज्याच्यात 60-70% डेट होतं आणि 30% आर्बिट्राज होतं किंवा 30% अजून काहीतरी होतं, मला तर आठवेना काय होतं. पण जनरली अशा होतं आणि त्याचा एक्सपेन्स रेशो अगदी काहीचा 0.18 होता, काहीचा 0.35 होता. तर ह्या एक्सपेन्स रेशो कारण का शॉर्ट टर्ममध्ये हा खूप मोठा फरक पडू शकतो मला. खूप मोठा फरक पडू शकतो. मग मी शॉर्ट टर्ममध्ये तर एक्सपेन्स रेशो बघायलाच हवा. हां, मग तो कसा, कारण का इथे अगेन मी अज्युम करतोय की हा पॅसिव्ह आहे, ह्याच्यात काय फार एक्सपेन्स असणार आहे, ह्याच्यात काय फार जो असेट मॅनेजर असेल किंवा फंड मॅनेजर असेल त्याचं डोकं लागणार आहे. मग कारण ती रिस्क कशी घ्यावी? एक तर म्हणजे जरी कंपल्सरी नसलं म्हणजे तरी प्रत्येकच फंड त्याची फॅक्टशीट प्रसिद्ध करतो. त्या फॅक्टशीटवरती ही सगळी माहिती असते. ओके. मग त्याच्यामध्ये त्यांचा खर्च किती आहे, कशात कुठे गुंतवणूक करणार आहे, ट्रॅकिंग कसं करणार आहे. कारण कसं आहे, पॅसिव्ह फंडला ट्रॅकिंग एरर ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे समजा तुमचा एक्सपेन्स रेशो अगदी समजा 0.4 आहे असं समजूया आणि ट्रॅकिंग एरर 0.5 आहे, तर उपयोग काय आहे? म्हणजे तुम्हाला 1% फरक येणारच आहे. पण ट्रॅकिंग एरर अगदी 0.1, 0.05 मध्ये आहे आणि एक्सपेन्स रेशो पण 0.13, 0.25 असा आहे. तर आय थिंक दॅट्स अ ग्रेट फंड. म्हणजे त्या फंडमध्ये नक्की करायला पाहिजे. आणि आजकाल या म्हणजे सोन्याची गंमत कशी झाली, सोनं कसं विचित्र चालतं बघा. म्हणजे 5-5, 6-6 वर्ष सोनं वाढतच नाही, आहे तिथेच राहतं आणि एकदम वाढायला लागतं. आता 2012 पासून सोनं वाढायला लागलं. म्हणजे 2012 मला असं वाटतं 32,000च्या आसपास होतं, 32-120 असं काहीतरी होतं आणि ते दरवर्षी वाढत गेलं. आता बोलता बोलता ऑलमोस्ट म्हणजे 95-96 हजाराला पोहोचलं. हा लाखाला टचून खाली आलं. लाखाला टचून खाली आलं. म्हणजे आपण आपल्याकडे तर म्हणजे असं म्हणूया की सरकारची ड्युटी वगैरे हा पण एक भाग आहे, एक्सचेंज रेट हा पण एक भाग आहे. पण आपण जर परदेशात बघितलं म्हणजे लंडन मेटल एक्सचेंजला $1750 पर औंस हा दर होता. तो आता 3300वर गेला, म्हणजे दुप्पट झालं. किमान दुप्पट तर तिथे झालं. आपल्याकडे या सगळ्या गोष्टींमुळे जास्ती अजून वाढलं. तर त्यामुळे सोन्याकडे ओढा आहे. आता सोनं हा नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट आहे. सोनं हा हेज आहे फक्त. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, सामरिक गोष्टी चालल्या आहेत, जिओ पॉलिटिकल टेन्शन्स आहेत, ट्रम्प काय करतील माहीत नाही किंवा डॉलरचं काय होईल माहीत नाही, म्हणून सोनं वाढतं आहे. हे जर आता असं होणं अशक्य आहे की जगात कुठलीही टेन्शन नाही, अशी शांतता तर होणार नाही, कारण काही ना काहीतरी सतत चालू राहणार. बरोबर. पण तरीसुद्धा त्यामुळे म्हणून सोन्याला एक छोटा हिस्साच असायला हवा. फार सोन्यावरती पण भर द्यायला नको, कारण याच्यात असं नक्की फंड्स आले आहेत की जे म्हणतात आता गोल्डवर चाललं आहे, आमच्याकडे 25% गोल्ड आहे. आता आम्ही चांदीत पण करायला लागलो आहे आणि सोनं चांदी दोन्ही आहे आमच्याकडे. किंवा काही म्हणतात आमच्याकडे सोनं चांदी पण आहे, इतर धातू पण आहेत. बरोबर. तर याची निवड करताना आपण तारतम्य एवढंच ठेवलं पाहिजे की हा आपल्या पोर्टफोलिओचा एक हिस्सा नक्की असावा, परंतु अतिरेक पण व्हायला नको. कारण 25% जर सोनं असेल आणि सोनं जर थांबलं वाढायचं, तर जसं मगाशी इंडेक्स फंडचं सांगितलं, 25% फंडमधला भाग काही कामच करणार नाही आहे, मग कशी उतारा कसा मिळेल? राईट. सो बेसिकली एक्सपेन्स रेशो शॉर्ट टर्ममध्ये बघितला पाहिजे, जो महत्त्वाचा आहे. आणि सोपं वाटतं म्युच्युअल फंड, पण इतके ऑप्शन्स आहेत तिथे, इतक्या कंपनीज आहेत, त्या प्रत्येक कंपन्यांचे लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, क्वांट, हे ते इतके फलाना ढिमकाना अमुक तमुक हे असतात. तर सामान्य माणसाने काय क्रायटेरियाज लावायचे? कारण का जनरली माझ्यासारखा माणूस सर्च करायला गेला तर हे करतो की चेक करतो की बाबा काय बरं, हां अरे गेली 5 वर्षात 18%, मग काय बेस्ट आहे, घेऊन टाकावं, असं करून चालतं का? खरं सांगू का, म्हणजे आता हा आपण अगदी असं समजूया, आमच्याकडे जो नवीन येणारा गुंतवणूकदार आहे, मला स्वतःला असं वाटतं की एक चांगला इक्विटी गुंतवणूकदार तयार व्हायला 3 वर्ष तरी लागतात. तर त्याला भीतीच असते, कारण त्याला असं वाटतं की बा जसं FD आहे तसंच मला इथे रिटर्न मिळतील. ते किती जरी आपण त्याला सांगितलं की बाबा पहिल्या वर्षी जर नुकसान झालं तर त्याचा तू आनंद मानला पाहिजे, म्हणजे यू शुड बी हॅपी की बाबा माझं नुकसान झालं, तरी त्याला ती आशा असते की ती हे काही म्हटले तरी वाढतंच आहे बाजार, माझं बरं होईल, माझं चांगलं होईल. त्यामुळे त्याला तयारी करण्यासाठी सोपा मार्ग आम्ही असा करतो की ठीक आहे, तुला FDमध्ये तुझं प्रेम आहे ना, मग FD कर, त्याचं जे मंथली मासिक व्याज आहे त्याची SIP कर.
मग त्यातनं कॉन्फिडन्स वाढव, मग मोठा हो. किंवा पुढचं पाऊल म्हणजे हायब्रिडसारखा फंड दे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे फंड वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे ती अगदी लिक्विडपासून अल्ट्रा शॉर्ट टर्मपासून शॉर्ट टर्मपासून अशा त्या योजना आहेत. तर तुमची काय गरज आहे हे बघायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट डू यू एक्सपेक्ट, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्ही काय देय घेऊन या इथे गुंतवणूक करतात पहिलं. दुसरं तुमची जोखीम क्षमता काय आहे, तुम्ही किती जोखीम घेऊ शकता. जोखीम क्षमतेचं साधं लोकांचं गणित असं असतं, साहेब आपण घेऊ की वाटेल तेवढी जोखीम, फक्त नुकसान नाही झालं पाहिजे. आता नुकसान न होता जोखीम कशी घेणार. त्याच्यामुळे ते त्यांना त्याचा अनुभव आल्याशिवाय ते होत नाही. आता पुढचा म्हणजे आता सगळ्याच याच्यात येतो. समजा इवन डेट फंड, आता बेसिक 3 प्रकार, डेट, हायब्रिड आणि इक्विटी. तुम्ही एकदम इक्विटीचा प्रश्न विचारला, पण मी तरी मुळापासून येतो. आता डेट फंडात सुद्धा गुंतवणूक करताना तुम्हाला विचार करायला लागतो. सगळा प्रत्येकच गुंतवणूकदार आणि बरेचसे सल्लागार गुगलनीच गुंतवणूक करतात. म्हणजे गुगल जसं आता म्हटलं ना की 5 वर्षाचा उतारा एवढा, अमक्या वर्षाचा एवढा, तर मग आता हा चांगला आहे. आता त्यातली गोम अशी आहे की एखाद्या फंड चालू वर्षात त्याचं काम खराब असतं, पण 3 वर्षाचे रिटर्न चांगले असतात. मग ते काय म्हणतात की बघा साहेब आमचे 3 वर्षाचे रिटर्न किती छान आहेत. चालू वर्षाचं बघायचं काही कारण नाही, कारण आपल्याला असंच पडवलेलं आहे की 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष असं बघायचं. ज्यांचे चालू रिटर्न छान आहेत ते म्हणतात जुनं बघू नका, यावर्षी बघा आम्ही सगळं बदललं, फंड मॅनेजर चेंज केला, अमुक केलं तमुक केलं, आमचे रिटर्न किती छान आहेत. म्हणजे गुगल करा, नाही असं नाही, पण त्यात मला सर्वोच्च परतावा देणाराच फंड मी स्वीकारला पाहिजे असं नाही. तुम्ही टॉप क्वार्टाईल ज्याला मी म्हणतो, म्हणजे टॉप 10 किंवा टॉप 15 फंडमध्ये आपला फंड असला तरी चालेल, कारण पहिला नंबर सतत येत नाही ना. आपण पाहतो ना 19 वर्षानंतर त्यांना IPLची ट्रॉफी मिळाली, वाईट काही नव्हतं, विराट कोहली तेवढाच पॅशनेट होता. तर वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेस आपला पहिला नंबर येईल असं नाही, आपण पहिल्या 2-3 मध्ये असलं तरी चालतं. तर इवन डेट फंडमध्ये सुद्धा लोकांना व्याजदर कसे वरखाली होतं ते समजत नाही. म्हणजे आपली गरज काय आहे, मला 6 महिन्यांनी पैसे लागणार आहेत की 1 वर्षाने लागणार आहेत, व्याजदर कसे चाललेले आहेत, याप्रमाणे मला डेट फंड निवडावं लागतं. डिटेलमध्ये आता जात नाही. तसंच जे नवीन लोक आहेत किंवा थोडेसे वयस्क आहेत त्यांना आपण हायब्रिडसारखा फंड सिलेक्ट करतो, त्यातही खूप व्हरायटी आहे. आता इक्विटीबद्दल तुम्ही विचारलं म्हणून इक्विटीला येतो. आता इक्विटीला मी याच्यावर एक छान लोकसत्तामध्येच लेख लिहिला होता, माझा कुणा म्हणू मी या नावाचा होता तो. म्हणजे त्यात कसं होतं की आज जे टॉपला आहे, काय बघतो आपण, 3 वर्षाचा उतारा बघतो. आज जो टॉपला फंड दिसतो 1 नंबरला, तो 3 वर्षापूर्वी कसा होता आपण बघत नाही. बरोबर. कदाचित 3 वर्षापूर्वी तो 30वा असेल किंवा 100वा असेल, आणि आम्ही त्यावेळेस जो अभ्यास केला होता 22 साली, तर त्यावेळेस तो 1 नंबरला जो होता तो 156वा होता 3 वर्षापूर्वी. म्हणजे तुम्ही बघितलं पण नसतं याकडे. म्हणजे हे तर गुगल करा, त्याबद्दल काही शंकाच नाही, इतकी सुंदर सेवा तुमच्या हातात आहे. पण तेवढ्यावरती फक्त जाऊ नका, त्याचा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात. म्हणजे अगदी पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे म्हटलं तसं जोखीम क्षमता. तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्हाला कशासाठी पैसे हवेत, मुलाच्या शिक्षणासाठी हवेत किंवा त्याच्या लग्नासाठी हवेत, त्याच्या परदेशी शिक्षणासाठी हवेत, गोल बेस ज्याला आपण म्हणतो ना, आपलं ध्येय ठरवा, किंवा रिटायरमेंटला हवेत, त्याप्रमाणे तुम्ही फंड निवडू शकता. ओके. आता सगळ्यात चांगले कुठलेही फंड म्हणजे डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड ज्याला म्हणतात ते. पण त्यातसुद्धा फरक असा आहे की तुम्हाला काय काय बघायला पाहिजे, तो जो व्यवस्थापक आहे, जो फंड मॅनेजर आहे, त्याचा अनुभव काय आहे, त्याचा पूर्वानुभव कुठल्या फंड. बरं आजकाल कसं होतं, कोणी कधीही नोकरी सोडतं ना. म्हणजे एखादा चांगला 10-10 वर्ष असलेला फंड मॅनेजर म्हणतो साहेब आता मी तिकडे गेलो बरं का. बरं तो एकटा गेला आहे की त्याच्यावर त्याची टीम गेली आहे, कारण यांच्या टीमबरोबर त्यांचा इतका छान समन्वय असतो, कारण त्यांचं थिंकिंग पण त्यांना माहीत असतं. बरोबर. किंवा कसा विचार करतात, त्यांना काय हवं आहे, आणि त्याप्रमाणे ते तयारी करतात. तर नुसतं एकटा गेला असेल तर त्याला तिथे टीम तयार करायला लागेल, त्याला वेळ द्यायला लागेल, नाही का. किंवा बरं बरेचदा गुंतवणूकदारांना माहीत पण नसतं फंड मॅनेजर कोण आहे, त्यामुळे त्याचा पूर्व इतिहास बघणं आवश्यक आहे. आपल्या गुंतवणूकशास्त्राचा पहिला नियम आहे की ज्याला आज ज्याच्यामध्ये म्हणजे किंमत आणि बाजारभाव ह्याच्यात जो म्हणजे त्याच्या अंतर्गत किंमत आणि बाजारभाव ह्याच्यात जो फरक आहे तो जास्तीत जास्त जिथे असेल तो आपण घेतला पाहिजे. म्हणजे आज थेरॉटिकली आपल्याला एशियन पेंट घ्यायला पाहिजे, थेरॉटिकली, ही कुठलीही शिफारस नाही, पण एशियन पेंट घेतला पाहिजे असं 3 वर्षापूर्वी ज्यांना वाटत होतं त्यांची आजही दैनाच उडालेली आहे ना, कारण काही झालंच नाही त्याच्यामध्ये. बरोबर. सो म्हणजे इतकं ते सोपं नाही आहे. व्हॅल्यू घ्यायला पाहिजे, पण अशी व्हॅल्यू घ्यायला पाहिजे की जी पुढे जाऊन वाढणार आहे, त्यासाठी काही त्याचे निकष आहेत, निष्कर्ष आहेत. तर ते ज्यावेळेस ग्रोथ प्रॉमिनंट होतं त्यावेळेस व्हॅल्यूकडे कोणी बघत नव्हतं.
मग कोविड आला. कोविड आल्यावर लोकांना एकदमच जाणीव झाली की नाही बाबा हे वेडवाकडे ग्रोथकडे जायला नको, आपण त्याचे आतली जी अंतर्गत त्याची जी काही किंमत आहे, फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत त्यांच्याकडेच गुंतवणूक केली पाहिजे. मग त्या स्टाईलचे जे फंड्स होते त्यांचं एकदमच पेव नाही आलं, म्हणजे त्यांचे उतारा वाढला. म्हणजे हा जो व्हॅल्यू डिस्कवरी म्हटलं की जो 1900च्या आधी ज्याचा उतारा सिंगल डिजिटमध्ये असेल तो एकदम 18% 20% झाला पुढच्या 2 वर्षात. कारण चालू वर्ष चांगलं गेलं, पुढचंही वर्ष चांगलं गेलं आणि आता तो चांगलाच चालला आहे. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेस मग आता ग्रोथ मागे पडलं. मग जे फंड्स ग्रोथवरती अवलंबून होते त्यांचा पण म्हणजे त्यांची थोडीशी हेच झाली ना, पंचायतच झाली. मग लोक सांगायला लागले की आमचा ग्रोथ ॲट रिजनेबल व्हॅल्यू असा आमचा कन्सेप्ट. म्हणजे असं आहे की जो बिकता है, हाँ, जो बिकना चाहिए बिकना है अपने को, वैसा उसको आप मोल्ड करो. थोडक्यात असं की तुम्ही फंड नुसता निवडताना गुगल 5 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष करा हा एक भाग झाला. त्यात मी म्हटलं तसं टॉप हे बघा, टॉप 10मध्ये किंवा टॉप पर्सेंटाईलमध्ये आपला आहे की नाही ते बघा आणि तो सतत आहे की नाही. त्याबरोबरच त्याची फॅक्टशीट तपासायला पाहिजे की यांनी खरंच काय केलं आहे. म्हणजे हा जेव्हा बाजार चांगला होता तेव्हा त्यांनी बाजारापेक्षा जास्ती रिटर्न दिलेत का. बाजार जेव्हा खराब झाला, जेव्हा मंदी आली तेव्हा तो स्थिर राहिला आहे का. मंदीमध्ये शेअर बाजार 10% खाली आला पण हा 4% खाली आला. म्हणजे काहीतरी यांनी चांगलं केलेलं आहे. म्हणजे रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स. म्हणजे आता म्हणून मी ते म्हणजे शार्प रेशो किंवा सॉर्टिनो रेशो याच्यामध्ये मी येत नाही किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन, कारण ते अगदीच क्लिष्ट नको व्हायला. पण थोडक्यात सांगतो की बाजाराच्या प्रमाणे त्यांनी काम करायला हवं. म्हणजे तेजीमध्ये बाजारापेक्षा चांगले रिटर्न द्यायला पाहिजेत, मंदीमध्ये त्याच्यापेक्षा त्यांनी स्थिरता दिली पाहिजे, स्थैर्य दिलं पाहिजे. याच्या पुढे एक्सपेन्स रेशो हा एक महत्त्वाचा निकष आहे. म्हणजे एक्सपेन्स रेशो शक्यतो कमी असावा असं प्रत्येकच गुंतवणूकदाराला वाटणार. पण थोडंसं एक्सपेन्स रेशो म्हणजे काय असतं थोडंसं. आता आपण सुरुवातीला जे म्हटलं की आपले पैसे वाढवण्यासाठी किंवा गुंतवण्यासाठी आपण एक व्यवस्थापक नेमला तर त्याचाही खर्च विचारला 2 पैसे तर मिळाले पाहिजे. तर आणि पुन्हा इतर खर्च आहेत म्हणजे रजिस्ट्रार्स, ट्रान्सफर एजंट्स, हे जे सगळे रोजच्या रोज NAV इतकं पारदर्शक आहे आपलं बघा. रोजच्या रोज NAV कळते संध्याकाळी, म्हणजे मी कुठे आहे त्याचा फायदा आणि तोटा. त्यामुळे लागलीच वाढला अरे विकून टाकतो असंही आहे किंवा खाली आला घाबरून विकतो असंही आहे. पण म्हणजे जरी NAV रोज कळली तरी त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे याचं काही बंधन नाही ना. म्हणजे गुंतवणूकदारांना कुठलीच परीक्षा द्यावी लागत नाही की आजकाल सुरू झालं आहे आता स्मार्ट इन्व्हेस्टरचं पण एक परीक्षा. पण प्रश्न असा की हे जे साधारणतः जेव्हा नवीन फंड येतो तेव्हा पहिल्या 500 कोटीपर्यंत त्यांना खर्च करायला परवानगी असते. म्हणजे साधारणतः या खर्चात अनेक खर्च असतात. म्हणजे मॅनेजमेंट फी तर असतेच, प्लस रजिस्ट्रार, ट्रान्सफर एजंट्स, ब्रोकरेज हे सगळं त्यात येतं. आणि जर रेग्युलर प्लॅन असेल तर ॲडवायझरला किंवा सल्लागाराला देण्याचे पैसे, तर त्यांना साधारणतः 2.5% ते परवानगी आहे. पण जसं जसा फंडचा साईज वाढतो, 500वरनं 1000 गेला, 1000वरनं 2000 झाला, 10,000 झाला, तर सेबीनीच त्याला चाप लावलेला आहे. सेबी काय म्हणते की हे जे 2.25% खर्च आहे किंवा 2.5% खर्च आहे हा जसा फंड वाढेल तसा तो कमी झाला पाहिजे. कारण इतके जास्ती लोक तुमच्याकडे आहेत गुंतवणूकदार, त्यामुळे तुमच्याकडे येणारे पैसे आहेत ना. त्यामुळे जेव्हा 50,000 कोटीच्या वर जातो तेव्हा 1.05 1% जेमतेम त्यात त्यांना एक्सपेन्स पडतो. त्यामुळे आता मोठा फंड चांगला एक्सपेन्स रेशोच्या दृष्टीने येस, पण लवचिकतेच्या दृष्टीने नाही. म्हणजे मोठा फंड घ्यायचा म्हणजे मोठा याचा अर्थ जास्ती चांगले ॲसेट्स असलेला. तर फंड व्यवस्थापक चांगला असायला हवा, त्याची टीम चांगली असायला हवी आणि त्याचा इतिहास चांगला असायला हवा. किंवा जरी त्यांनी आज फंड बदलला असला तरी जुन्या फंडात तो कसं काम करत होता. कारण कामगिरी ही सगळ्यात महत्त्वाची. चाल ढकल किंवा काढघाल न करणारा फंड मॅनेजर असला की विचारपूर्वकच तो गुंतवतो आहे तर त्यात पैसे मिळू शकतात. म्हणजे बेसिकली मी खूप जास्त स्पोर्ट्स फॅन आहे, त्यामुळे मी स्पोर्ट्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करत होतो. IPLचा कुठलाही प्लेयर विकत घेताना आपण काय बघतो, हा आधी कोणत्या टीमकडनं खेळला आहे, हा याचा पोटेन्शियल काय आहे, याचा आत्ता करंट फॉर्म काय चालू आहे आणि हा इंजुरी प्रोन आहे का नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघतो आपण एक्झॅक्टली तेच बघायचं म्युच्युअल फंडमध्ये. आणि अजून असं आहे की म्हणजे आता याच्यात बघा ना, तुम्ही किती चांगली किंमत दिली बोली लावून तरी तो परफॉर्म करेल याची गॅरंटी नाही. बरोबर नाही का. म्हणजे 20 कोटी देऊन सुद्धा तो बिचारा काही खेळू शकत नाही. ऋषभ पंत होतोच त्याचा, होतोच ना त्याचा ऋषभ पंत. म्हणजे तसं इथे फंड मॅनेजरचं पण होतं ना. म्हणजे आम्ही काय म्हणतो, फंड मॅनेजर जो आहे त्याचा क्लास परमनंट आहे, फॉर्म कॅन बी टेम्पररी. तो काही चुकू शकतो ना. बरोबर. म्हणजे असं होऊ शकतं की त्यामधल्या त्याच्या एकूण कारकिर्दीमध्ये 1-2 वर्ष त्यांनी चांगलं काम केलं नसेल
आणि यात 2 प्रकारचे जनरली अप्रोचेस असतात. म्हणजे पहिला तुम्ही व्हॅल्यू आणि ग्रोथबद्दल विचारलं, त्यात मी म्हटलं ग्रोथ ॲट रिजनेबल प्राईस, हा पण एक तिसरा प्राईस झाला. पण बरेचदा टॉप डाऊन आणि बॉटम अप असे ते अप्रोच, म्हणजे हे जार्गन आहे पण थोडक्यात समजावून सांगतो. म्हणजे आता टॉप डाऊन याचा अर्थ काय, की एकूण इकॉनॉमी कशी चालली आहे, त्यात कुठल्या सेक्टरला जास्ती प्राधान्य आहे, कुठला सेक्टर वर जाणार आहे याचा विचार करून त्या क्षेत्रामधल्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं, हा झाला टॉप डाऊन अप्रोच. आता बॉटम अप अप्रोच काय आहे, की आम्ही सेक्टर बघणार नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल कंपनी बघू, त्या कंपनीचं भलं बुरं बघू, त्याचं कसं चाललं आहे, मग त्या सेक्टरला कमी जास्त वेटेज असलं तरी चालेल आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करू. अशा दोन्ही अप्रोचनी दोन्ही प्रकारे गुंतवणुकी होतात आणि दोन्ही चांगल्या आहेत. म्हणजे असं काही त्यात अपपर भाव नाही, पण सहसा म्हणजे सेक्टर वाईज जे फंड सेक्टर प्रथम बघून मग गुंतवणूक करतात, त्याच्यामध्ये ती क्षमता जास्ती चांगली असते, कारण त्या सेक्टरवरती त्यांचं काही मत तयार झालेलं असतं. आणि त्यातलं म्हणजे आता मध्ये डिफेन्सबद्दल झालं, मोठं एक्झिबिशन झालं, पंतप्रधानांनी $5 बिलियन टार्गेट दिलं डिफेन्स मॅन्युफॅक्चर्सना, आणि मग डिफेन्सच्या शेअर्सना एकदमच आग लागली, तसे फंड यायला लागले की डिफेन्सचे. पण मग बाजार सगळा अतिरेक नेहमीच करतो, खालच्या बाजूला करतो, वरच्या बाजूला करतो, त्यामुळे त्यांची कुवत काय असेल याचा विचार न करता ते वाढले. साहजिकच तिथे करेक्शन आलं, खाली आले. आता म्हणजे इनडायरेक्टली कुठलाही क्षेत्रीय किंवा जेव्हा आपण एखादा सेक्टरल फंड घेतो, त्यातला हा एक आपल्या मागे डोक्यात नक्की ठेवला पाहिजे तोटा, किंवा याचं वरखाली होऊ शकतं. आणि त्यात घाबरून न जाता तो सेक्टर म्हणजे पुढच्या 5 वर्षासाठी डिफेन्स क्षेत्र आहे, तो वेडावाकडं वाढलं असेल पण खाली येतोच ना. म्हणजे $10 NAV नाव असलेला डिफेन्स फंड ₹7.43 झाला होता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. मग तिथे न घाबरता गुंतवणूक वाढवली पाहिजे, की ठीक आहे बा, जर माझं डिफेन्स क्षेत्र हे मला प्राधान्य क्षेत्र वाटतं आहे, मी ₹10 केली आहे ना, मग 7.5 करायला काय वाईट आहे, मला अजून स्वस्त मिळतो आहे. सो बेसिकली समजा मला माहिती आहे की बाबा आता लेट्स से डिफेन्सवरचा इंडियाचा स्पेंड वाढणार आहे, तर पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात वाढणार तर हे तर गॅरंटीच आहे, असं म्हणजे अंदाज येतो नॉर्मल. जोपर्यंत निदान हे सरकार आहे तोपर्यंत वाढणार आहे, पुढच्या सरकारचे काय प्राधान्य क्षेत्र आहेत माहिती नाही. सो त्यामुळे नुसार आपण सेक्टरल फंडमध्ये पण विचार करू शकतो की बाबा मला दिसतंय की बाबा ग्रीन इनिशिएटिव्स खूप वाढत आहेत, मे बी EVs आणि हे सगळे वाढतात, मे बी याचा विचार करून त्या पद्धतीने करतात. पण सर सगळ्यात एक फेमस टर्म आहे एस्पेशली यूट्यूबर्समध्ये आणि सगळ्या ह्याच्यात, की जर तुम्हाला काही कळत नाही ना, इंडेक्स फंडमध्ये टाका, सगळ्यात सेफ आहे. सो इंडेक्स फंड कसा वर्क करतो, किंवा इंडेक्स फंड म्हणजे काय असतं मुळात? अगदी छान प्रश्न आहे. म्हणजे इंडेक्स फंड कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आता 10 वर्षाचा 20 वर्षाचा विचार केला तर निफ्टी वाढलेलीच आहे, गेल्या 5 वर्षाचा विचार केला तरी वाढलेलीच आहे. म्हणजे 7,500 होती कोविडमध्ये खाली आलेली, ती आज 7,500वरनं 25,000च्या जवळपास आपण धडका मारतो. बरोबर. म्हणजे इंडेक्समध्ये जर मी गुंतवणूक केली असती तर नक्की वाढली असती. करेक्ट. परंतु आजचा विचार करा, म्हणजे एवढा पेशन्स आपल्याकडे आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा असा की आता बघा, रिलायन्सचं इंडेक्समध्ये 10% वजन आहे, HDFC आणि HDFC बँक एकत्र आल्यामुळे त्यांचं 15% वजन आहे. आता ते पुन्हा कमी जास्त होत आहे. नंतर IT क्षेत्र, इन्फोसिस, TCS, म्हणजे इंडेक्समधले हे जवळपास 40-50% कन्झ्युमर गुड्स, म्हणजे हिंदुस्तान लिव्हर आणि तथाकथित ITC वगैरे, हे गेले वर्षभरात वाढलेत का? नाही वाढले. मग इंडेक्सला तो भार आहे ना. तो जर तुम्ही इंडेक्स फंड न घेता एखादा ॲक्टिव्ह फंड घेतला, ॲक्टिव्हली मॅनेज फंड घेतला, तर तो याच्यापेक्षा भरीव कामगिरी करू शकतो. याचा अर्थ इंडेक्स फंड वाईट आहेत का, असंही नाही. कारण काही आता इतके वेगळ्या प्रकारचे इंडेक्स फंड्स आले आहेत. म्हणजे आता इंडेक्स फंडमध्ये निफ्टी इंडेक्स फंड हा झाला की ज्यात तुम्ही जसं आपण व्हॅलीला म्हणतो, किंवा फक्त निफ्टीमध्ये, निफ्टीच्या 50 शेअरमध्ये निफ्टीचं जे त्याच्यात वजन आहे, निफ्टीमध्ये त्या शेअरचं वजन आहे, त्याप्रमाणे मी गुंतवणूक करणार. आता याच्यातला फायदा असा की जे शेअर वजनदार, म्हणजे हे वजनसुद्धा कमी जास्त होत असतं आणि त्यातसुद्धा जे वाढतात त्यांचं वजनही वाढतं आपोआप, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु असंही होऊ शकतं की जर तुम्ही इक्वल वेट घेतला इंडेक्स, की 50 शेअर आहेत ना, प्रत्येक शेअर फक्त 2.5%, तर मग अवलंबून राहणं नाही की HDFC बँक वाढला नाही तरी मला फरक पडत नाही, कारण हे सगळे 50 शेअरपैकी काही ना काहीतरी होणार आहे. त्यामुळे इक्वल वेट पण आता निघाले आहेत. त्यात स्मार्ट बीटा फंड्स निघाले आहेत. म्हणजे पॅसिव्ह फंड हा एक भाग झाला, ॲक्टिव्ह फंड हा दुसरा भाग झाला. ॲक्टिव्ह फंड म्हणजे जिथे फंड मॅनेजरकडे सगळी सूत्र आहेत आणि तो ठरवतो. पॅसिव्ह फंड असा की जो फक्त इंडेक्सला घेऊन चालतो, तिथे फक्त ट्रॅकिंग एरर बघितली पाहिजे. ट्रॅकिंग एरर याचा अर्थ असा की इंडेक्स
मध्ये आणि या फंडच्या म्हणजे परफॉर्मन्समध्ये फार फरक असायला नको. इंडेक्स जर 1% वाढला तर हा पण 1%च्या आसपास 0.95 किंवा 1.05 असा वाढला पाहिजे, कारण त्यांनाही तो तेवढा वेळ लागतो ना, खरेदी विक्री यामध्ये जातो. आणि त्यातसुद्धा हे एक थोडीशी एक मिथ पण आहे याच्यामध्ये. एक मिथ्या कसं आहे की इंडेक्स फंडमध्ये म्हणजे आता हे जे आपले ॲक्टिव्ह फंड्स आहेत ना, ते टोटल रिटर्न म्हणजे TRIवरती मोजले जातात त्यांचा परफॉर्मन्स. टोटल रिटर्न याचा अर्थ असा की कुठलाही शेअर त्यात जो काही डिव्हिडंड देतो तो डिव्हिडंड धरून त्याचा परफॉर्मन्स काय होईल असं बघून त्याप्रमाणे ॲक्टिव्ह फंडचं परफॉर्मन्स मोजला जातो, कामगिरी मोजल्या जाते. पॅसिव्ह फंडचं तसं नाही आहे. पॅसिव्ह फंड हा शेअरच्या कामगिरीवरतीच ठरतो. हा पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याप्रमाणे पण बऱ्याचदा पॅसिव्ह फंड्सनी म्हणजे पर्टिक्युलरली लार्ज कॅप केसमध्ये ॲक्टिव्ह फंडला त्यावरती मात केली आहे. मात्र आय कॅन ऑलवेज से असं नक्की मला म्हणता येईल की याही परिस्थितीमध्ये इतक्या कठीण आणि चॅलेंजिंग आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा काही ॲक्टिव्ह फंडनी, लार्ज कॅप ॲक्टिव्ह फंडनी पॅसिव्ह फंड्सवरती चांगली मात केली आहे. म्हणजे दोन्ही शक्य आहे. तुम्हाला त्यात निवड करता आली पाहिजे. आणि सगळेच पॅसिव्ह फंड चांगले किंवा सगळेच ॲक्टिव्ह फंड चांगले असं नाही, दोन्ही ह्याच्यात आहे. त्यात मी एकच फक्त अजून मिनिट घेतो. या दोघांचा एक मध्यम मार्ग आला आहे, त्याला स्मार्ट बीटा फंड असं म्हणतात. म्हणजे स्मार्ट बीटा फंड म्हणजे काय की तो पॅसिव्ह तर असतो पण इतकाही पॅसिव्ह नसतो की बा तुमचं काही चालू द्या मी इकडे बघणार पण नाही, पण थोडासा ॲक्टिव्ह पण असतो. म्हणजे कसा दोघांचं मध्य आहे त्यात. म्हणजे आता समजा असं म्हणतात की निफ्टी 200 टॉप 30 नावाचा एक फंड आहे. म्हणजे निफ्टीच्या 200 शेअर्समधले जे 30 शेअर त्यातले वाढत आहेत किंवा यात काही मोमेंटम आहे किंवा काही आहे किंवा ग्रोथ आहे, त्यामध्येच आम्ही गुंतवणूक करणार आणि हे आम्ही बदलत राहणार. म्हणजे टू दॅट एक्सटेंट तो ॲक्टिव्ह झाला. म्हणजे ती बदल केव्हा करणार हे वेगवेगळं आहे. त्या फंडाप्रमाणे ते ठरेल. ते तुम्हाला सल्लागार सांगू शकतो की दर 6 महिन्यांनी बदल करणार का, की दर महिन्यात बदल करणार, की दर आठवड्यात बदल करणार. आणि कारण कसं आहे 6 महिन्यात बदल करणार म्हणणं सोपं आहे, पण तोपर्यंत ती रॅली निघून गेली असेल तो उपयोग काय. कारण हे सगळे क्वांट बेस्ड मॉडेल्स आहेत. त्याच्यामुळे शेअर 6 महिने वाढतोय म्हणून आज मी जुना विकला आणि त्यात घेतला आणि तो नंतर तो नेमका खाली यायला सुरुवात झाली असं होऊ शकतं. तर याला पक्क गणित त्या फंड व्यवस्थापकाचा अनुभव आणि त्याचं क्वांट मॉडेल किती चांगलं आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण हे स्मार्ट बीटा फंडसुद्धा आता खूप पॉप्युलर व्हायला लागलेत आणि त्याचाही कास धरली पाहिजे. स्मॉल आणि मिड कॅपमध्ये मात्र नक्की फंड व्यवस्थापन आणि ॲक्टिव्ह फंड हे चांगली कामगिरी करतात, ह्याच्यात काही शंका नाही. TRIला जोडून ते रिटर्न देतात. त्यातही काही छान नवीन फंड्स आलेत. म्हणजे मिड आणि स्मॉल कॅप 400 नावाचा फंड आहे. तर तो पण त्यात कसं कारण खरा बाजार तिथेच आहे ना. हे बघा, पहिले 100 शेअर लार्ज कॅपमध्ये गेले, नंतरचे 150 मिड कॅपमध्ये गेले, उरलेले जे 5-6 हजार शेअर्स आहेत ते सगळे स्मॉल कॅप या नावाखालीच आहेत. त्यातले आज न उद्या काही मिड कॅप होतील, काही लार्ज कॅप होतील. परंतु हे जे 400 शेअर आहेत हे त्यातले वेचक जर तुम्ही घेऊ शकला त्यातले शेअर्स, त्यातले टॉप 50, तर नक्की परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की बाजार खाली आला की तो खाली येणार नाही. म्हणजे आता स्मार्ट 200बद्दल मी सांगितलं तर मला हे कॅव्हिएट पण दिलं पाहिजे, म्हणजे सावधानीचा इशारा की तो वाढता असं 1-2 फंड आहेत, नाव घेत नाही, तो 10 रुपयाचा 28 रुपये झाला. आता गुगल त्याच्यामुळे 10चा 28 झाला म्हटल्यावर त्याच्याकडे लोंढा वळला. आता तो 28चा नंतर 21 झाला, कारण बाजारच खाली आला आणि मोमेंटमच थांबलं. आता मध्ये जे 6-7 महिने गेले त्याच्यामध्ये मोमेंटम एका बाजूला गेला, आता पुन्हा नव्याने मोमेंटम यायला लागला आहे. मोमेंटम म्हणजे हा जो काही गतिवेग आहे बाजाराचा की निफ्टी 1% वाढली पण हा शेअर 10% वाढला, तर मी त्याचा पाठलाग करणार, असं महत्त्वाचं आहे. सो आता आपण अगदी शेवटाकडे आलो तर मला 2 सेक्टरमध्ये आपण हे घेऊया. एक तर म्हणजे मला हे समजून घ्यायचं आहे की काय मिस्टेक्स असतात ज्या कॉमन इन्व्हेस्टर्स करतात. काही 5 मिस्टेक्स सांगू शकलात किंवा ह्या टाळाव्यात महत्त्वाच्यात की ह्या तरी किमान नका चुकू. ते तुमच्याकडे जे कॉमेंट्स येतात त्याला मी घाबरतो. उद्या रस्त्यावर जाताना लोक म्हणते हे बघा आमच्या चुका सांगणार. आणि पुण्यात तर कशी गंमत आहे की लोक चुका पहिल्यांदा सांगतात, नाही का. कमीत कमी शब्दात अपमान करणं पुणेकरांची खासियत आहे ना. एक मात्र मी नक्की, पण तीसुद्धा आता समुपदेशाने ती कमी होत चालली आहे. पूर्वी ही चूक खूप व्हायची, म्हणजे गडबडून जायचे लोक. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोविड आला, सगळं बाजार जगभरचे सगळे बाजार घसरले, आपला बाजार पण त्याला अपवाद नव्हता. म्हणजे बोलता 12,000 12,500ची निफ्टी 7.5 झाली, इंडेक्स 25,000ला आला. आणि त्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करायचो की तुम्ही गुंतवणूक काढून घेऊ नका, कारण बघूया काय होतं आहे. आपल्या देशात
अदरवाईज सगळं चांगलं आहे. ओके, थोडीशी खीळ बसली आहे, पण इतर देशांनी ज्या प्रकारे काही ना काही सवलती जाहीर केल्या तशा आपल्या इकडे होतील आणि आपण वाट बघू. हा लांब पल्ल्याचा म्हणजे तुम्ही अजून 5 वर्षानंतर हे राहील का? असे अनेक आजार आले आणि गेले, नाही का, युद्ध आले आणि गेले. आपण जर 5 वर्षासाठी गुंतवणूक केली आहे तर याच्याकडे कशाला बघताय? थांबा थोडं, आपण मॉनिटर करूया. पण आणि मला खरंच आनंद वाटतो की जवळपास 95% लोकांना थांबवू शकलो. हे सतत बोलत राहिल्यामुळे. हे काम मुख्यतः सल्लागाराचं आहे की जिथे ज्याला आपण म्हणतो ना अतिलोभ आणि अतिभीती इथे जिथे दिसते तुम्हाला गुंतवणूकदारामध्ये, तिथे त्याला त्याच्यापासून बाहेर गेलं पाहिजे. मग त्यातनं त्याला सावरलं पाहिजे आणि हे काम सल्लागाराचं नक्की आहे. पण तरी 4-5% गुंतवणूकदारांनी पैसे मागे लागून काढले. काही त्याला नाही सर मला आजही इतकं खाली मार्केट आलं तरी 9% दिसत आहेत, तरी माझे बँकेपेक्षा चांगले आहेत, जाऊ द्या काढतो ना, काय फरक पडतो. यांना परत येता नाही आलं. या चुकीचा तोटा असा होतो की नंतर तो एप्रिल-मे नंतर सेन्सेक्स किंवा इंडेक्स वाढतच गेला. मग आता कुठे टाकू, कधी टाकू? त्यामुळे पहिली चूक ही की आपलं गुंतवणूक किती काळासाठी आहे याचा विचार न करता त्यातनं बाहेर पडणे. आणि दुसरी चूक अशी की गुंतवणुकीसाठी संधी शोधत राहणे. म्हणजे कसं होतं की अरे आता खाली येईल मग मी गुंतवणूक करेन, असं नसतं. खाली येईल किंवा वर जाईल हे बाजाराचा धर्म आहे. बाजार वर जाणार, बाजार खाली येणार, याच्यात कुठलाही संशय नाही. फार भीती वाटत असेल तर टप्प्याटप्प्याने करा. म्हणजे आज समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, ठीक आहे, 30-40 हजार रुपये तर टाका. बाजार जर असाच वर गेला शेअर बाजार तर निदान 40,000 तरी वाढतील. बरोबर. समजा असं झालं की तुम्हाला जे वाटतं आहे की माझ्यासाठी तो खाली आला पाहिजे, तर तो खाली आलाच, समजा प्रसन्न झाला आणि बाजार तुमचा 10% खाली आला. आता 10% खाल्यानंतर तुम्हाला धैर्य राहणार आहे का गुंतवणूक करण्याचं? सहसा राहत नाही. कारण आपण वाट पाहतो मग अजून खाली येईल तर काही होत नाही. मग तिथे पुढचे टाका किंवा मग टप्प्याटप्प्याने करत राहा. कारण तुम्ही मानसिकतेला जर बळी पडलात तर कधीच करू शकणार नाही. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. 2014-15 जेव्हा नवीन सरकार आलं त्यावेळेस आमचे गुंतवणूकदार आमच्याकडे आले, म्हणे सर मी आता सगळा फोलिओ खाली करून टाकणार आहे. म्हटलं मग काय करणार, तुला हवेत का पैसे? नाही म्हणे पैसे नको, पण आता एवढं वाढलं आहे, आता येणारच आहे खाली. नरेंद्र मोदी अजून काय करणार आहेत? आणि फ्रँकली तसं झालंसुद्धा. म्हणजे जो काही 14-15 नंतर बाजार वाढला, त्यानंतर नोटाबंदी आली, GST आला, अमुक झालं, तो स्थिरावला, खाली पण आला. म्हणजे वर्षभर बाजाराने काहीच केलं नाही. पण यांना आत येता आलं का? नाही. कारण ते वाट पाहत होते की माझा 14 सालचा रेट येईल. तर टायमिंग करणे, असं म्हणतात की टायमिंग साधण्यामध्ये जेवढं नुकसान गुंतवणूकदाराचं झालं आहे तेवढं मंदीमध्ये पण झालेलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष मंदी जर सांभाळली तर नुकसान होत नाही. आम्ही मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की ब्रह्मदेव जरी आला खाली तरी त्याला टायमिंग नाही करता मार्केटचं. आणि तुम्ही कशाला करताय टायमिंग? असं आहे, एक गोष्ट खरी आहे की यालासुद्धा एक थोडंसं मिठाचा खडा आहे बरं का. म्हणजे टायमिंग करता येत नाही हे मान्य आहे, परंतु तुमची तयारी पाहिजे. तुम्ही कधीही गुंतवणूक करा असे सगळेच सांगतात. म्हणजे असंच म्हणतात की टाईम इन द मार्केट, नॉट द टायमिंग ऑफ द मार्केट इज इम्पॉर्टंट. ते खरं आहे, परंतु आपण आज गुंतवणूक केली म्हणजे असं समजा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुम्ही गुंतवणूक केली आणि एकदम तुम्ही 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली, ठीक आहे. आणि नेमकं आता बाजाराचा धर्म आहे खाली येणं. अतिरेक झाला होता तेजीचा, तेव्हा तो खाली आला, हळूहळू खाली आला आणि त्याला शेवटचं म्हणतात तसं लास्ट नेल इन द कफिन हे ट्रम्प रावांनी केलं, नाही का. त्यांनी ते टॅरिफ अमुक तमुक, त्यामुळे 7 एप्रिलला पुन्हा एकदा गडगडला तो आणि अगदी 21,700-800चा लो केला. आता तुम्ही तिथे 10 लाख केले ना, थोडेसे पैसे रिझर्व ठेवायला पाहिजेत. ह्या 7 एप्रिलला किंवा जानेवारीमध्ये पण खाली आलं होतं, तिथे टाका ना अजून हिंमत करून. मी जर 26,000च्या इंडेक्सला गुंतवणूक करण्यामध्ये मला आत्मविश्वास होता, तर मला 22,000ला पण तेवढाच पाहिजे ना, नाही का. ते जर तुम्ही म्हणजे टायमिंग हे इथे पाहिजे की माझं असं म्हणणंच नाही की तुम्ही गुंतवणुकीचं टायमिंग करा. SIPला तर काही टायमिंगची गरजच नाही, STPला टायमिंगची गरज नाही. परंतु जेव्हा तुम्ही ठोकमध्ये लमसममध्ये गुंतवणूक करता तेव्हा ती केल्यानंतर थोडीशी गुंतवणूक तुम्ही बाजूला अशी राहू द्या, अगदी बँकेत राहू द्या की जी तुम्हाला कधीही हाताशी येईल, ज्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो. सैन्यातसुद्धा जशी राखीव तुकडी असते ना तसं. म्हणून आम्हीसुद्धा इन्व्हेस्टमेंट घेताना एक छोटा तुकडा त्यातला डेट फंडमध्ये घेतो. लोकांना त्यांना वाटतं कशाला सर, यांनी इतके रिटर्न चांगले आहेत आणि इथे तुम्हाला 7-8%च मिळणार आहे. अरे असू दे, हा तुझा इन्शुरन्स आहे. बाजार खाली आला तर चल याच्यातनं टाक पैसे. आणि ही जर तयारी असेल ना तर मग बाजाराची भीतीच बाळगायची नाही, कुठल्या लेवलला गुंतवणूक करायची याची भीतीच बाळगायची नाही. खाली आला मी अजून टाकले आणि यातच पैसे आहेत, मोठे पैसे यातच निर्माण होतात. असं सर
पुन्हा एकदा मला या मुद्द्यावरती यायचं आहे की समजा एखादा कोणी सुरुवात करत आहे आत्ता, तर त्याला तुम्ही काय सांगाल? त्यांनी कशी सुरुवात करावी? म्हणजे 2 व्यक्ती आहेत. एक आहे मगासारखा सोनाली, जी आत्ता सुरुवात करते. तिने काय आत्ता विचार करावा आणि काय सुरुवात करावी? आणि दुसरा एखादा व्यक्ती, लेट्स से मीच स्वतः आहे, की ज्याला असं वाटत होतं की बाबा खूप आपल्याला कळतं आहे, सगळं केलं आहे आणि हात वर पडलेत. आता मला परत सुरुवात करायची. म्हणजे एक आहे फिनिक्ससारखा, त्याला आता ॲशेसमधनं परत यायचं. त्यांनी काय करावं? पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या मनात हा आत्मविश्वास घ्यायला पाहिजे की जगातलं सगळ्यात तरुण राष्ट्र भारत आहे. आपली अर्धी पॉप्युलेशन आज 28 वर्षाच्या पेक्षा खाली आहे. जेव्हा 28 वर्षाचं वय आपण म्हणतो तेव्हा पुढे यांच्या सगळ्यांच्या गरजा वाढणार आहेत. हो. प्रत्येकाला घर हवं आहे, प्रत्येकाला घरातल्या सगळ्या वस्तू हव्या आहेत, फ्रीज हवा, टी व्ही हवा. एकाची गरज हे दुसऱ्याचं, म्हणजे त्याचा खर्च हा दुसऱ्याचं उत्पन्न आहे. साहजिकच देशातच तेजी येणारच आहे. म्हणजे आपली जी सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती पहिल्यांदा विश्वास ठेवला पाहिजे. कारण उगीच लोक टीका करत राहतात, खरंच आहे का 6.5%, खरंच किती वाढते. त्यापेक्षा यावर विश्वास ठेवा की मला आजूबाजूला काय दिसतं. साधी गोष्ट बघा, आपल्या मेड्स यापूर्वी पायी यायच्या किंवा बसने यायच्या, आता त्या सगळ्या दुचाकी स्वयंचलित वाहनाने येतात, नाही का. म्हणजे समाजाचा स्तरच वाढतोय. याचं कारण का वाढतं? कारण त्यांचं उत्पन्न वाढतं. म्हणजे कित्येक मेड्स, ड्रायव्हर्स यांचं मंथली 3,000-4,000च्या SIPs आहेत, कारण तेवढं उत्पन्न आहे त्यांचं. चहावाला आता सगळं ते याच्यात आलं ना, GPayमुळे सगळं आता बँकेत जमा होतं. त्यामुळे बँकसुद्धा त्यांना लोन देऊ शकतं. त्यामुळे त्यांना कळत नाही, इन्कम टॅक्सवाले येतात त्यांच्याकडे, अरे तुझं तर 1 लाखाचं उत्पन्न आहे, पानवाल्याचं उत्पन्न 1 लाख असू शकतं महिन्याचं, याची आपल्याला कल्पनाच येत नाही, पण आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करताना मला असं वाटतं त्यांनी हे बघितलं पाहिजे की कुठले पैसे मला नाही माझे हरवले तरी चालतील आणि ते पैसे मी नक्की इक्विटीत टाकले पाहिजेत. आणि जे पैशाबद्दल मी अत्यंत जागरूक आहे, जे मला पुढच्या वर्षी लागणार आहेत, ते डेटपासून सुरुवात करावी, टप्प्याटप्प्याने इक्विटीत यावं. तिसरा राजमान्य म्हणजे मार्ग म्हणजे SIPचा. त्यातसुद्धा थोडा जर त्याला अनुभव नसेल तर तो एक वर्षभरात, 2 वर्षात, मी जे म्हटलं 3 वर्षात गुंतवणूकदार तयार होतो. 3 वर्षात तो एकदम कडक होऊन जातो. त्याला असं वाटतं कशाला मी इथे केली गुंतवणूक, मी तर पूर्ण इक्विटी केली असती तर माझे पैसे अजून वाढले असते. मग पण त्याला ते सांगायला लागतं, बाबा रे तुला ही सवय व्हायला हवी होती, तुला नुकसान नको होतं म्हणून इथे केले. पण ते काम सल्लागाराचं आहे. आता कसं होतं की 1-2 सल्ल्यामध्ये खूप चांगलं झालं की वाटतं आता सगळं मला आलं, परंतु याच्यातल्या ज्या बारकावे आहेत ना, ते जर तितका चांगला तुम्हाला माणूस मिळाला तर तो बारकावे सांगू शकतो. तुम्हाला एकच उदाहरण देतो. आता एखादा, मी दोन नाव घेत नाही, एखादा फंड 10 वर्षात खूप छान काम करतो, त्याचा म्हणजे CAGR कॅगर ज्याला आपण म्हणतो, चक्रवाढ व्याजाने उतारा 18% आहे आणि 2 वर्ष त्याची कामगिरी एकदम खालवली आहे. म्हणजे खालवली म्हणजे इतकी खालवली आहे की उणे उतार आहे. म्हणजे बाकी सगळे त्याच्याबरोबरचे घोडदौड करत पुढे चालले, पण याची रिटर्न -3% किंवा +2% असे आहेत. आता जो गुंतवणूकदार 10 वर्ष तिथे आहे त्याला 11व्या वर्षी उणे 2% जरी असला तरी कळतच नाही. कारण काय की ते कॅगर हा 11 वर्षात डिवाइड होतो, लक्षातच येत नाही की अरे हा खराब झाला आहे. हे त्याला त्याचा सल्लागार सांगू शकतो की अरे हा फंड, तरी तो काही घाई करणार नाही, तोच म्हणेल की जर आपण बघूया सर, यांचा या वर्षीचा परफॉर्मन्स काही खराब आहे, कशामुळे झाला ते बघतो. मग त्यात अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यांची निवड चुकलेली असते, म्हणजे ज्या क्षेत्रात जायला नको त्या ठिकाणी निवड केली असते आणि हट्टामुळे तिथेच राहिलेले असतात. तर तसं काही असेल तर जर तो फंड तरी बदलायला हवा किंवा फंड व्यवस्थापक तरी बदलायला हवा, नाही का. जर हे तसेच राहणार असतील त्यासाठी संवाद पाहिजे की सर तुमचं काय मत आहे. हा म्हणजे ते रोखठोक विचारता आलं पाहिजे फंड व्यवस्थापकाला किंवा त्यांच्या टीमला की बाबा रे तुमचा परफॉर्मन्स दिसत नाही आहे. तो जर तुम्हालाच कळला नाही सल्लागार म्हणून, गुंतवणूकदाराला तर विचारायला कळणार नाही, पण तुम्हालाही कळलं नाही तर मग उपयोग काय. तर त्यामुळे ही जी चूक आहे की कारण हे आता आपल्या अंगवळणी पडलं आहे की आयुष्यभर गुंतवणूक करायची, लाँग टर्म गुंतवणूक करायची. आणि हे सुद्धा मी म्हणतो आहे कारण भारत हा तरुण देश आहे म्हणून. तुम्ही जपानचं उदाहरण घ्या, किमान 20 वर्ष तिथले इंडेक्स वाढलाच नव्हता, नाही का. टॉपला जाऊन तो खाली जाऊन नंतर आता गेल्या वर्षी पुन्हा नवीन टॉप त्यांनी केला. तर असं होऊ शकतं ना, उद्या जेव्हा आपण विकसनशील राष्ट्र होऊ, कदाचित असं होईल की नवीन काही दिसलं नाही तर आपण आहे तिथे राहू. मग आपल्याला काहीतरी वेगळी योजना करायला लागेल, या सगळ्या योजनांचा अभ्यास करायला लागेल आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करायला लागेल. आणि एक म्हणजे आपण एका गोष्टीवरती नाही बोललो तर म्हणजे एक्झिट लोड. सो कारण का बऱ्याचदा पॅनिकमध्ये येऊन आपण लगेच ब्रेक करायचा प्रयत्न करतो. तर एक्झिट लोड काय असतो आणि किती त्यांचा इम्पॅक्ट पडतो? असं आहे की सहसा एक्झिट लोड किती जरी म्हणजे जवळपास 3% द्यायची जरी परवानगी असली तरी 1% एक्झिट लोड असतं. काही फंड
इतके म्हणजे त्यांना आत्मविश्वास असतो की ते म्हणतात सर आमच्या फंडमधून तुम्ही कधीही बाहेर पडू शकता पहिले 3 महिने झाल्यावर. म्हणजे इक्विटी फंडमधून सुद्धा. बरं. म्हणजे जर तुम्ही इतके उतावीळ असाल की 3 महिन्यात बाहेर पडणार तर पडा, आम्ही तुम्हाला थांबवणार नाही. परंतु आमची खात्री आहे की छोट्या आणि मोठ्या पल्ल्यातसुद्धा हा फंड चांगलंच काम करेल वगैरे. आता एक लक्षात घ्या की बाजाराच्या विरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे तेजी बाजारात नाही आणि तरी माझा फंड चांगला करेल ही अपेक्षा चुकीची आहे. मात्र म्हणजे अगदी पुन्हा एक उदाहरण देतो. सप्टेंबरच्या अखेरीला जेव्हा निफ्टी टॉपला होती, सेन्सेक्स टॉपला होते, त्यावेळेस एका फंडची जी NAV होती त्यानंतर ही सगळी पडझड झाली आणि पुन्हा अजून टॉप यायचाच आहे. म्हणजे टॉपला अजून 1000 पॉईंट निफ्टी दूर आहे. तरीसुद्धा या काही फंड्सची आज NAVनी पार केली आहे. म्हणजे 30 सप्टेंबरची NAV आणि आजची NAV ही त्यापेक्षा जास्ती आहे. इथे तुम्हाला फंड मॅनेजर कळतो की तो खरंच किती चांगलं काम करतो आहे. अशा फंडमध्ये जर तुम्ही असला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामध्ये एक्झिट लोड असो किंवा नसो, एक्झिट लोड तुम्हाला थांबवण्यासाठी आहे की घाई करू नका. तुम्ही 1 वर्षाच्या आत जर निघायचं असेल घाबरून निघू नका. किंवा 10% मिळाले आता काय पाहिजे, किंवा मला 25% मिळाले, 6च महिन्यात मिळाले, दिन 1% इन बाहेर, असं करताना विचार करा. एवढाच याचा अर्थ आहे. त्यातल्या पॅसिव्ह फंडला तर एक्झिट लोड जवळपास नाहीच आहे. डेट फंड्सला पण जवळपास नाहीच आहे. म्हणजे अल्ट्रा शॉर्ट टर्मला नाहीच आहे. 7 दिवसाचं लिक्विड फंडला लोड आहे आणि कॉर्पोरेट बॉन्ड फंड वगैरे याला जेमतेम 1 वर्षाचं लोड आहे. काही ठिकाणी 3 वर्षाचं पण असेल, पण मग ते 1%, अर्धा टक्का, 0 असं असतं. म्हणजे आजकाल एक गुंतवणूकदाराला रुचेल असंच करण्यात आलेलं आहे. पण एक्झिट लोड मनात असू द्यावं किंवा एक्झिट लोड जर असेल तर माझं तेवढं 1%नी नुकसान होणार आहे. आणि इक्विटी फंडला सहसा 1%चं लोड असतं 1 वर्षाच्या आधी. म्हणजे फारच वाईट घडलं म्हणजे तुम्ही म्हणता तसं कधी कधी त्यातनं सावरताच येत नाही फंडला. म्हणजे एखादा अपघात घडतो, अनेक प्रकारचे अपघात असतात आणि ते घडल्यावर सावरणं होत नाही. फंडची टीम बदलते, सगळं बदलते आणि मग बाहेर पडावंसं वाटतं. किंवा कधी कधी असं होतं की फंडच विकला जातो. म्हणजे असं अनेकदा घडलेलं आहे. म्हणजे फंडच दुसरा कुठला तरी फंड आग्रहित करतो. मग अशा वेळेस ते गुंतवणूकदारांना चॉईस देतात किंवा तुम्हाला बाहेर पडायचं आहे का, आमची आता मॅनेजमेंट टीम सगळंच बदलणार आहे. तुम्हाला कुठलंही एक्झिट लोड जरी आज तुम्हाला लागू असलं तरी ते न देता तुमचे पैसे घेऊन बाहेर पडा. नसेल तर आम्ही आहोतच. सर शेवटचा आता आपण ऑलमोस्ट एक काय म्हणतात त्याला अंडरस्टँडिंग ऑफ म्युच्युअल फंड्स तयार झालेलं आहे आपल्या या एपिसोडमधनं. एक जाताना एक शेवटचा काही सल्ला द्याल का लोकांना म्युच्युअल फंडमध्ये विचार करताना, एंटर करताना काय विचारांनी त्यांनी यावं आणि काय विचारांनी बाहेर पडावं? आपल्या स्वतःच्या ध्येयाप्रमाणे आत यावं. म्हणजे केव्हा तो येणार आहे. मुलगी माझी आत्ता 18 वर्षाची आहे. ती कॉलेजमध्ये जाईल, त्यानंतर परदेशी जाणार आहे शिक्षणासाठी. मला त्यावेळेस पैसे लागणार आहेत. मग त्याप्रमाणे मी निवड केली पाहिजे. 3 वर्ष ते 5 वर्ष याच्यामध्ये इक्विटी फंड चांगला उतार देतात. आणि त्याचं एक साधारणतः ज्याला आपण म्हणतो बेंचमार्क असा आहे की आपलं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे GDP आहे, तो GDP समजा 6.5% आहे आणि महागाई म्हणजे सरकारची सोडून द्या, सरकार म्हणतो 3.5%च आहे, पण 6% महागाई आपल्याला जी जाणवते ती, तर आपल्याला 12 ते 13% एवढा तो उतार मिळाला पाहिजे. केवळ आपल्या GDP आणि इन्फ्लेशनमुळे, महागाई दरामुळे. त्यात फंड मॅनेजरचा वाटा काहीतरी असावा, त्यामुळे अजून 1% त्यामुळे 12 ते 14% हा उतार आपल्याला 5 वर्षाचा संयम ठेवला तर मिळू शकेल. फक्त आता मागे म्हटलं तसं म्हणजे आपल्या ध्येयाप्रमाणे निवड करावी, चांगला फंड मॅनेजर बघून निवड करावी. फंड मॅनेजर आणि त्याचं खानदान, आपण जसं मुलगी निवड करताना किंवा मुलाची निवड करताना खानदान बघतो, तसं कोण प्रमोट करत आहे, प्रवर्तक कोण आहे हे बघायला हवं. नावाजलेले प्रवर्तक असतील तर ते आपलं नाव सांभाळतात आणि आपल्या नावाची किंमत असते त्यांना. त्यामुळे तो ब्रँड जिथे चांगला आहे अशा ठिकाणी जरूर करावी गुंतवणूक. धन्यवाद सर. तसा खूप क्लिष्ट विषय आहे आणि त्याला इतके आयाम आहेत, इतके त्याला म्हणजे कांद्याच्या पातीसारखं आहे ते. तेवढे शेंडे पण आहेत आणि तेवढे लेयर्स पण आहेत त्याला. सो पण अगदी आपण त्याला साध्या शब्दात तुम्ही समजावून सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्हाला अजून कोणते विषय घ्यायला आवडतील आणि तुमचे म्युच्युअल फंडबद्दलचे काय विचार आहेत ते नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे आम्हाला, आणि तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण पुढच्या वेळेला ते क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. लो बसावा.